मधुमक्षिका पालनातून शेती समृद्धीसह रोजगाराच्या नव्या संधी, संशोधक आणि परागी भवन शास्त्रज्ञ प्रशांत सावंत यांचं प्रतिपादन. मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये मिशन मधुमित्र अंतर्गत कार्यशाळा. मधमाशा केवळ मध उत्पादनाचे साधन नसून शेती उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक आहेत. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे विविध पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मधुमक्षिका पालनाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता शेतीपूरक आणि पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून पाहण्याची गरज आहे. मधुमक्षिका पालनातून ग्रामीण भागातील युवक, शेतकरी आणि महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन संशोधक व परागी भवन शास्त्रज्ञ प्रशांत सीतारामचंद्र सावंत यांनी केले. मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये प्रसूदा ॲप्लिकल्चर फाउंडेशन व इंडी सहयोग परिवार फाउंडेशन यांच्या सहाय्याने मिशन मधुमित्र उपक्रमांतर्गत मधुमक्षिका पालन व त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत सावंत यांनी मार्गदर्शन केले. मधमाशांचे मानवी जीवन, शेती आणि पर्यावरणातील महत्त्व स्पष्ट करताना सावंत यांनी मध उत्पादनासोबतच नैसर्गिक परागीभवन, शेतीचे अधिक उत्पादन, रोजगार निर्मिती व स्वावलंबन, पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता संरक्षण या विषयावर सविस्तर माहिती दिली. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाचा शेती उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत असून मधुमक्षिका पालन हा शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थितांना मधमाशांचे संवर्धन, मधुमक्षिका पालनाची उपयुक्तता आणि शेतीच्या शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबाबत मार्गदर्शन मिळाले. मधमाशी वाचवा, परागीभवन वाढवा, शेती समृद्ध करा आणि स्वावलंबनाचा मार्ग निर्माण करा, असा संदेश उपक्रमातून देण्यात आला. यावेळी कोल्हापूर येथील महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक शिवराम कुलकर्णी, मिशन मधुमित्र कार्यक्रमाचे समन्वयक प्रणव केरकर व सुविधा राऊत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजेंद्र पाटील यांनी प्रशांत सावंत यांचा परिचय करून दिला. सुहास पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षिका वैशाली कागवाडे, अमित हिरेमठ, कल्पना पाटील, विजयकुमार शेडगे, महारू भोये यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.